ठाण्यामधल्या यूएलसी केसमध्ये फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याचा दबाव होता। एबीपी माझाच्या मुलाखतीत परमबीर सिंग यांचा मोठा गौप्यस्फोट। तर गिरीश महाजन यांच्याबाबत सिल्व्हर ओकवर दरेकरांबाबत मातोश्रीवर बैठक झाल्याचा दावा। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। परमबीर सिंग यांचा थेट आरोप। बीडमध्ये ठाकरे गटाकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता? राज ठाकरेंचा पोलीस अधीक्षकांना सवाल। विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि मवियाने कसली कंबर। मवियाची 16 आणि 20 तारखेला मुंबईत जंगी सभा, तर महायुती 20 तारखेला कोल्हापुरात नारळ फोडणार। विरोधात लढताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवत नाहीत पृथ्वीराज चव्हाणांचं मत। तर चेहरा लागतोच, राऊतांचं उत्तर। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मवियात झोंकली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 3 दिवसीय महाराष्ट्र दौरा। 16, 17, 18 ऑगस्टला शहा महाराष्ट्रात भाजप पदाधिकाऱ्यांशी विभागवार चर्चा करणार। अनेक पक्षांचे नेते मला टार्गेट करतात, पण इतिहास शिव्या नव्हे तर कर्तृत्व लक्षात ठेवतो। देवेंद्र फडणवीसांचं साताऱ्यामध्ये वक्तव्य। संघ परिवाराच्या 36 संघटनांची नागपुरात महत्त्वाची बैठक। भाजपकडून देवेंद्र फडणवीस उपस्थित। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। एससी/एसटी वर्गाला क्रीमी लेअर। राजकारणात यायचं नाही, पण मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर काय करणार? कोल्हापुरातल्या सभेत मनोज जरांगे पाटलांचे पुन्हा एकदा राजकारणात येण्याचे संकेत। एससी/एसटी वर्गाला क्रीमी लेअर लागणार नाही। मोदींची एससी/एसटीच्या खासदारांना हमी। सूत्रांची एबीपी माझाला माहिती। क्रीमी लेअर हा निकाल नाही तर टिप्पणी असल्याचंही मत व्यक्त। शिर्डी विमानतळाला जप्तीचं वॉरंट। काकडी ग्रामपंचायतीकडे 8.5 कोटींची थकबाकी। अनेकदा नोटीस तरीही देणं बाकी असल्यानं वॉरंट। नदीमच्या सुवर्ण पदकाचं नीरजच्या आईकडून कौतुक, तर नीरजही माझ्या मुलासारखाच। नदीमच्या आईकडून आशीर्वाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।